नाशिक शहरातील सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात आज स्कूल बसचा चाक अंगावरून गेल्याने एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयूर गुंजाळ असे मृत युवकाचे नाव आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. सिडको परिसरात घडलेल्या अपघातात स्कूल बसचे चाक मयूरच्या अंगावरून गेले. त्यानंतर त्यांनी मयूरला तातडीने रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी मयूरला मृत घोषित केलं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयूर गुंजाळ हा युवक सिडकोतील महाराणा प्रताप चौकातील रहिवासी होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. आई व 2 वर्षीय लहान बालकाचा मृतदेह एका शेततळ्यात आढळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील सोनेवाडे येथे घडली. या घटनेत सुजाता भूषण निचित वय वर्ष 26 व गुरुभूषण निचित वय वर्ष 2 असे मृत मायलेकांची नावे आहेत. दरम्यान मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढले असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.